नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं आपल्या IIE इन्स्टिट्यूटवरती. आपण लास्ट लेक्चरमध्ये जो परिभाषा पदाने हा चॅप्टर चालू केलाय, त्याच्यामध्ये आपण परिभाषा बघितल्यात. ज्या उरलेल्या परिभाषा आहेत त्या आपण या लेक्चरमध्ये बघूयात. इकडे लक्ष द्या. पहिली परिभाषा बघा, गुरु. गुरु हा गुण आहे. गुरुवादी गुणापैकी एक गुरु हा गुण आहे. त्याचं बघा परिभाषा बघा. यस्य द्रव्यस्य बृहणे कर्मणी शक्तिः स गुरु. ज्या द्रव्यामध्ये किंवा ज्या घटकामध्ये बृहण करण्याची शक्ती असते त्याला आपण गुरु असे म्हणतो. गुरु म्हणजे आपलं जे जडत्व असते ना, ग्रॅव्हिटी, आपण त्याला पण म्हणतोय हेवीनेस. हा गुरुवादी गुणांपैकी एक आहे. एक्झाम मध्ये जर गुरु ह्या शब्दाची परिभाषा लिहा तर तुम्ही काय लिहिता? हा गुरुवादी गुणांपैकी एक गुण आहे. ठीक आहे. बृहणे गुरु असे एक त्याची परिभाषा लिहायची. ही एक परिभाषा लिहायची. यस्य द्रव्यस्य बृहणे कर्मणी शक्ती असं गुरु. आणि त्याचे फंक्शन लिहायचे बॉडीमध्ये काय काम करतं ते. आता गुरु गुणामुळे वात कमी होतो आणि कफवृद्धी होते. ठीक आहे. वातहर कफवृद्धी. हे जे मी बोर्डवरती लिहितोय ना, तुम्ही तुमच्या नोट्समध्ये व्यवस्थित ते लिहून घ्या. शॉर्ट मध्ये तुम्हाला ह्या गोष्टी कळतील. वातहर व कफवृद्धी याच्यावर तुम्हाला कळून जाईल की आपल्याला एक्झाम मध्ये काय लिहायचंय. याच्याशी गोष्टी रिलेटेड गोष्टी लिहायच्या. ठीक आहे. आणि तुम्ही गुरुगुणामध्ये कोणते द्रव्य गुरु आहेत हे पण टाकू शकता. ठीक आहे. आता वातहर व कफवृद्धी झाली. त्याच्यानंतर ते धातूंना पोषण देतात. गुरुगुण जो असतो ना, धातूंना पोषण देतो. शरीरामधील जे 7 धातू आहेत त्यांना गुरुगुण हा पोषण करतो, त्यांना वाढवतो. ठीक आहे. आता ही झाली आपली गुरुची. याच्यानंतर बघा लघु. लघु मध्ये कर्मणी शक्ती असं लघु. यस्य द्रव्यस्य लंघने. लंघने लघु अशी एक फिजिओलॉजी मध्ये एक टर्म आहे, लंघने लघु. म्हणजे हलकेपणा, लाईटनेस. हलकेपणा. ज्या द्रव्यामुळे वाताचं वर्धन होऊन कफाची वातवर्धन आणि कफाचा क्षय होतो. कफक्षय. तुम्ही बघा ना, आता इथे लघु म्हणल्यानंतर कोणता गुण आहे? वृक्ष गुण आहे. आणि कफामध्ये हा स्निग्ध गुण असतो. याच्या अपयश सामान्य विषय सिद्धांत इथे वापरून आपण या चिकित्सेमध्ये लघु हा गुण यूज करू शकतो. पुन्हा एकदा बघा, कर्मणी शक्ती असं लघु. यस्य द्रव्यस्य लंघने. ज्या द्रव्यामध्ये लंघन करण्याची शक्ती असते त्याला आपण लघु असे म्हणतो. हे झाला लघु. प्रकृती बघा आता. प्रकृती ती वाली प्रकृती जे तुम्ही फिजिओलॉजी मध्ये शिकलेला आहेत. आपल्या क्रियाशारीर या सब्जेक्ट मध्ये तुम्ही जे शिकता तीच प्रकृती. द्रव्यम आश्रयित्वा मूल स्वभाव प्रकृती तदुच्यते. म्हणजे काय? द्रव्याचा जो द्रव्यामध्ये स्थित असलेला मूळ स्वभाव जो बदलत नाही. मूळ स्वभाव जो बदलत नाही, द्रव्यामध्ये जो स्थित असतो, त्याच्यामुळे त्याच्या गोष्टी क्रिया घडतात, त्याला आपण प्रकृती असे म्हणतो. क्रिया होणे त्याला प्रकृती असे म्हणतो. प्रकृती आपल्याला बदलता येत नाही, पण काही गोष्टीमध्ये प्रकृतीचे थोडेफार आपण चेंजेस करू शकतो. त्याला जसे की व्यायाम असले, संस्कार असेल, या गोष्टीद्वारे आपण प्रकृती थोडीशी डिफ्लेक्ट करू शकतो. हे झालं प्रकृती. प्रकृतीमध्ये मी काय लिहिणार? तुम्ही प्रकृतीमध्ये द्रव्यामध्ये जे स्वभाव आहे, मूळ स्वभाव, ते लिहिणार. त्याच्यामध्ये आपण तुम्हाला जर वाटलं की तुम्ही वात प्रकृती, पित्त प्रकृती, या गोष्टी थोड्या थोड्या याच्यामध्ये म्हणजे मार्क वाईज तुम्ही डिस्ट्रीब्यूट करून एक्सप्लेन करू शकता. प्रकृती झाले. विकृती बघा. विकारो बुद्धी इंद्रिय मन शरीरानाम विकृती अन्यथार्थ जनयती इत्यर्थ. म्हणजे काय रे? बुद्धी, इंद्रिय आणि मन आणि या गोष्टी, शरीरातील गोष्टींना जो विकृत करतो किंवा विकार करतो त्याला आपण विकृती असे म्हणतो. विकृती म्हणजे दूषित करणे. हे झालं बघा विकृती, दूषित करणे. हे कशाद्वारे होतं बघा? दूषित करणं हे दोषांची क्षय म्हणजे वाढणं, वृद्धी, क्षय या कारणामुळे त्याची विकृती होते. हे झालं विकृती. ठीक आहे. विकृतीला आपण रोग असं पण म्हणतोय. क्षय वृद्धी स्वधामेवन. हे झालं क्षय. क्षय म्हणजे जे
एखादे दोष त्याच्या स्वस्थानामध्ये त्याची वृद्धी होते आणि तिथेच ते साचतात. दिवसेंदिवस तिथेच ते वाढून साचतात. त्याला आपण चय म्हणतो. चय तुम्ही बघा, क्रियाशारीमध्ये षटक्रियाकाल हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तुम्हाला क्रियाशारीमध्ये 5 मार्कला षटक्रियाकाल हा एसक्यू असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला चय, संचय, प्रकोर, प्रसर या गोष्टी एक्सप्लेन करायच्या असतात. तेच इथे चय म्हणजे स्वतःच्या स्वधामनेव म्हणजे स्वतःच्याच ठिकाणी वाढणे, त्याला आपण चय असे म्हणतो. स्वतःच्या ठिकाणी काय वाढतं? दोष, दुष्य यांचं वर्धन होतं स्वतःच्या ठिकाणी. म्हणजे जिथे ते तयार झालेत त्याच ठिकाणी त्यांच्याच त्या कोष्ठामध्ये किंवा आशयामध्ये त्या गोष्टी वाढतात. त्याला आपण चय असे ही स्थिती म्हणतो. आता नेक्स्ट बघा, प्रकोप, विलयन रूपावृत्ती प्रकोप. चय झाल्यानंतर, चयानंतर जी अवस्था असते, दुसरी अवस्था असते षटक्रियाकालमध्ये, त्याच्यामध्ये जे दोष आहेत त्यांचा चय झाल्यानंतर ते प्रकोप दाखवतात. म्हणजे बॉडीमध्ये त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट दाखवतात. ऍडव्हर्स इफेक्टद्वारे आपल्याला कळतंय की सध्या कोणती स्थिती चालू आहे, प्रकोप चालू आहे, काय चालू आहे. ठीक आहे. समजा एखादा पेशंट आपल्याकडे आला आणि त्याला आम्लपित्ताचा त्रास आहे, त्याच्यामध्ये आम्लोद्गार या गोष्टी आपल्याला दिसणार. ही स्थिती आहे प्रकोपची. पुन्हा एकदा बघा, प्रकोप षटक्रियाकालमध्ये दुसरी अवस्था आहे विलयन रूपावृद्धी प्रकोप. ज्या कारणाने वृद्धी होते, चयाच्या नंतर जी वृद्धी होते त्याला प्रकोप असे म्हणतो. आम्लोद्गाराचं एक्झाम्पल आहे. प्रसर, प्रसर जी षटक्रियाकालची डेफिनेशन दिली, संचयाचे प्रकोपचे प्रसार स्थान संश्रय व्यक्तिभेदमच्या यो यत्ती दोषानाम स भवेत भिषक. भिषक डॉक्टरला जर कळतं की कंडिशन काय चालू बॉडीमध्ये. ठीक आहे. प्रसर म्हणजे बॉडीमध्ये आपल्या फिरतात, आपल्या बॉडीमध्ये सगळीकडे फिरतात दोष, ते म्हणजे दोष. आपल्या बॉडीमध्ये एका स्थानाहून दुसऱ्या स्थानावरती जे बॉडीमध्ये फिरतात ती कंडिशन असते प्रसरची. प्रसर बघा, ही तिसरी अवस्था आहे षटक्रियाकालमध्ये. संचयाचे प्रकोपाचे प्रसर स्थान संश्रय व्यक्ती भेदम च योती दोषानाम सभवेत विषक. ही झाली प्रसर. आता बघा, चौथीची कंडिशन आहे स्थान संश्रय. स्थान संश्रय म्हणजे काय? आपल्या बॉडीमध्ये काही गोष्टी म्हणजे काही पार्ट्स आहेत मानवी शरीरामध्ये, जे भाग आहेत जे कमकुवत आहेत, तिथे हे प्रबल झालेले दोष स्थित होतात. बघा, प्रसूतानाम पुनर्दोषानाम स्त्रोतो वैगुण्यात. ज्या ठिकाणी स्त्रोताचा वैगुण्य झालेला आहे त्या ठिकाणी यत संघ स्थान संश्रय म्हणजे त्या स्थानाचा ते आधार घेतात, तिथे राहतात. चौथी कंडिशन आहे षटक्रियाकालची स्थान संश्रय. ज्या ठिकाणी आपली बॉडी वीक आहे, दुर्बल आहे, त्या भागामध्ये हे प्रबल झालेले दोष त्या ठिकाणी जाऊन राहतात, त्याला झालंय स्थान संश्रय. दोषगती, दोषगतीची परिभाषा तुम्ही म्हणता लिहिली नाही सरांनी. ही परिभाषा सगळीकडे चालती. चयमय चालती, प्रकोपमय चालती, प्रसरमय चालती, स्थान संश्रय, दोषगती आणि भेद या सगळ्या ठिकाणी चालती. तुम्हाला वाटेल ही करा, ही करा, कोणती पण करा, या टिपिकल दिलेल्या आहेत. ह्या जर्नलमध्ये काही पण चालतंय. दोषगती, दोषगती नाव आता दोषगती आहे. बॉडीमध्ये फिरतात, ते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातात, वेगवेगळ्या भागामध्ये गमन करतात, ती दोषगती. लास्ट कंडिशन आहे षटक्रियाकालमध्ये भेद. भेद वातादी लक्षण भेदाद भिन्नत्वे भेद. याद्वारे ही शेवटच्या कंडिशन मध्ये आपल्याला कोणताही रोग त्याचं निदान करता येतं. म्हणजे ही एकदम व्यक्त स्वरूपात कोणती व्याधी आहे याद्वारे आपल्याला भेदाद्वारे कळते. दोषगतीमध्ये सुद्धा कळते, पण त्याची थोडीशी लक्षणं आपल्याला डिफेक्ट करतात फ्रॉम आपलं जे डायग्नोसिस आपल्याला करायचं आहे त्याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो दोषगतीच्या ठिकाणी. भेद, भेद म्हणजे प्युअर आपल्याला त्याच्यावरती बॉडीवरती प्युअर सिम्पटम दिसतात, त्याच्यावरून आपण डिटेक्ट करू शकतो. ते सायन्स अँड सिम्पटम्स दिसल्यामुळे आपण त्याचं व्यवस्थित निदान करू शकतो. हे षटक्रियाकाल आपल्या निदान पंचक जो हेतू आहे ना, निदान पंचक, त्या निदान पंचक मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. आता नेक्स्ट बघा, निवृत्तीमध्ये पण शिकलोय आपण, रस शिकलोय आपण निवृत्तीमध्ये. पुन्हा तेच रिपीट झालं इथं. रस्यत आस्वादित रसने नाही ती रसा, ज्याद्वारे आपल्या त्या गोष्टीचा आस्वाद घेता येतो, विषय ग्रहण करता येतो, त्याला आपण रस असे म्हणतो. आता रस जर आला तुम्हाला मी काय देता, रसमध्ये लिहायचं 6 प्रकारचे रस असतात. त्या रसांचं तुम्ही थोडेफार कार्य पण एक्सप्लेन करू शकता शॉर्टमध्ये. वेटेज वाईज
आपली जी एक्झाम असते ती वेटेज वाईज असते. वेटेज वाईज तुम्हाला या गोष्टी कळायला पाहिजे की आपण किती लिहायचं किती नाही. ठीक आहे. रस लिहायचं, षडरस असतात, 6 रस असतात, हे लिहायचं. ही परिभाषा लिहायची. रसवदेत, आस्वादित, रसनेन इति रसः. असे लिहिल्यानंतर 6 रस आहेत. 6 रसामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही वीर्य पण ऍड करू शकता. कोणत्या रसावरून कोणतं वीर्य तयार होतंय ते पण सांगायचे. आता पुढे बघा, वीर्यम. वीर्यम येन कुर्वती तद वीर्यम. वीर्यम तू क्रियते येन सा क्रिया. नावीर्यम कृती किंचित सर्व वीर्यकृता क्रिया. आपल्या बॉडीमध्ये ज्या पण गोष्टींची हालचाल होते त्याला कारण असते वीर्य. इथे बघा, येन कुर्वंती तद वीर्यम. ज्यामध्ये क्रिया करण्याची शक्ती असते. वीर्यम तू क्रियते येन सा क्रिया. ज्यामध्ये क्रिया करण्याची क्षमता असते त्याला आपण वीर्य असे म्हणतो. वीर्यामध्ये अष्टविध वीर्यवाद दिलाय बघा. आपल्या अष्टांगमध्ये अष्टविध पण दिलाय आणि द्विविध पण दिलाय. द्विविध कोणी दिलाय आणि अष्टविध कोणी दिलाय. याच्यामध्ये तुम्हाला आपल्या नोट्स काय असेल ते तुमच्या नोट्स किंवा मग तुमचं ते अष्टांग असेल, संहिता असेल, त्याच्यामध्ये चेक करून घ्या. अष्टविध कोणी दिलाय, द्विविध कोणी दिलाय. वीर्यम लिहायला आलं तर याच्यापैकी कोणती पण तुम्ही परिभाषा लिहा. येन कुर्वंती तद वीर्यम. मला वाटतं तुम्ही हीच लिहा. याने इम्प्रेशन छान पडेल तुमचं. वीर्यम तू क्रियते येन सा क्रिया. ना वीर्यम कुरुते किंचित सर्व वीर्यकृता क्रिया. आणि अष्टविध वीर्यवाद असतोय, द्विविध वीर्यवाद असतोय. या गोष्टी एक्सप्लेन करायच्या. वीर्य कशाला म्हणते ते एक्सप्लेन करायचं. हे झालं वीर्य आपलं. आता बघा विपाक. हे झालंय, रस झालाय, विपाक, वीर्य झालंय, विपाक झालंय. हे सप्तपदार्थ असते. 7 पदार्थ द्रव्य गुणामध्ये आपल्याला दिलेले. विपाक. विपाक वा तो श्लोक आपला, जाठरेन अग्निना योगादुती रसांतर रसाना परिणामाते सविपाक इति स्मृत. म्हणजे जाठराग्नीद्वारे जे रसावरती जे क्रिया केली जाते त्याच्यानंतर जो जो भाग तयार होतो तो असतो ऍब्झॉर्बेबल फॉर्म मध्ये. बॉडीला ऍसिमिलेट करण्यासाठी जो ऍसिमिलेशन ऍब्झॉर्बेबल फॉर्म तो फॉर्म असतो त्याला आपण विभाग म्हणतो. याच्यामध्ये अवस्थापाक आणि विपाक अशा 2 कंडिशन आहेत. हा श्लोक लिहायचा, त्याला एक्सप्लेन व्यवस्थित एक्सप्लेन करायचं काय कंडिशन होती. आणि हे नसतं कळत तर आपल्या बॉडीमध्ये डायजेशनच्या वेळेस ज्या कंडिशन होतात बॉडीमध्ये, जे फूड आपल्या कॅव्हिटीमध्ये एंटर केल्यानंतर ज्या ज्या कंडिशन असतात, म्हणजे ज्या ज्या गोष्टी घडतात, प्रोसिजर घडते, त्याला आपण विपाक असे म्हणतो. हे झालं विपाक. आता बघा, कार्यकारण भाव. कार्यकारण भाव इज व्हेरी इम्पॉर्टंट. कार्य कारण भाव बघा दिसतंय का, कार्य कारण भाव. पुन्हा पुन्हा काय सांगतोय, पीवायक्यू. पीवायक्यू लास्ट इयरला येऊन गेला. कार्य कारण म्हणजे कोणत्याही कार्यासाठी लागणारं कारण. जी थेरी आहे त्याला आपण कार्यकारण भाव असे म्हणतो. कारण कार्य नियत पूर्ववृत्ती कारण. कारण कार्य नियत पूर्ववृत्ती कारण म्हणजे कार्य सुरू होण्यापूर्वी ज्या गोष्टी असतात ते असतं कारण. म्हणजे प्रत्येक कार्यासाठी कारण इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक कार्यासाठी कारण इम्पॉर्टंट आहे. आणि कार्य उत्पत्तीपूर्वी ज्या गोष्टीचा अभाव असतो त्याला आपण प्रागभाव असे म्हणतो. प्रागभाव. कार्य उत्पत्तीपूर्वी ज्या गोष्टीचा अभाव असतो त्याला आपण प्रागभाव असे म्हणतो. 5 मार्काला एक्सप्लेन करायचंय. याच्यामध्ये तुम्ही ते एक्झाम्पल टाकू शकता. आपलं तुम्हाला जर शिकवलं असं का कॉलेजमध्ये ते एक्झाम्पल बघा, पदार्थामध्ये पण आहे आणि इकडे पण आहे. तेच कुंभार आणि मडक्याचं जे एक्झाम्पल आहे ते इथे तुम्ही टाकू शकता कार्यकारण भावमध्ये. पुन्हा एकदा बघा, कारण कार्य नियत पूर्ववृत्ती कारण म्हणजे कार्याच्या पूर्ववृत्ती म्हणजे कार्य तयार होण्याची जी आदिवृत्ती असते त्याला आपण कारण असे म्हणतो. आणि कार्य होण्याआधी ज्या गोष्टीचा अभाव असतो त्याला आपण प्रागभाव असे म्हणतो. हे झालं आपलं कार्यकारण भाव. प्रिव्हियस इयर क्वेश्चन येऊन गेला त्याच्यावरती 5 मार्क्ससाठी. स्त्रोतस श्रवणात श्रुतांसी. श्रवणात श्रोतांसी. श्रवण म्हणजे पाजरणे किंवा एखादी गोष्ट हळूहळू त्या गोष्टी एखाद्या ठिकाणाहून अशी पाजरायती ना, किंवा मग गोष्ट तयार होते तिथून, त्याला आपण स्त्रोतस असे म्हणतो. स्त्रोतसाचं समजा हे स्त्रोतस आहे, ठीक आहे. इथे मुख असलं आणि इथून एक नलिका निघून हे हे मूळ आहे आणि हे मुख आहे, ठीक आहे. हे मुख आहे. इथून जी नलिका निघून इथपर्यंत ओपन होते ना, त्याला आपण स्त्रोतस असे म्हणतो. ही जी प्रवाहिका आहे इथून मूळ ठिकाणावरून त्याच्या तोंडापर्यंत मुखापर्यंत जे ओपन करतं त्याला आपण स्त्रोतस असे म्हणतो. स्त्रोतस तुम्ही आपल्या रचनाशास्त्र या विषयामध्ये सुद्धा शिकलेला आहे, ते पण इथे लिहित चालते.
हे झाले आपले पुन्हा 16वी परिभाषा आहे कोष्ट. स्थानान्या अग्निना पक्वाना मूत्रस्य रुद्रस्य हृदुंडक फुफ्फुसश्च कोष्ट इत्याभिधीयते. हृदुंडक म्हणजे हृदय आणि उंडूक म्हणजे सेकम, आणि हार्ट फुफ्फुसश्च म्हणजे आपले लंग्स, युरेटर ज्या ठिकाणी स्थित असते. हे जे अवयव आहेत ना, अवयव स्थित असतात त्याला आपण कोष्ट असं म्हणतो. ज्या आपल्या बॉडीमध्ये ओव्हरऑल बॉडीमध्ये कॅव्हिटी आहे, त्या कॅव्हिटीमध्ये हे सगळे ऑर्गन स्थित असलेल्या ठिकाणाला आपण कोष्ट असे म्हणतो. स्थानान्य अग्नि पक्वाना मूत्रस्य रुधिरस्य हृदुंडक फुफ्फुसश्च कोष्ट इत्याभिधीयते. ही परिभाषा तुम्ही आपल्या रचनाशास्त्र या चॅप्टर मधून कोर्सबेट मधून करून घ्या. कोष्ट आम. आता नेक्स्ट बघा आम. उष्मनो अल्पबलत्वेन धातुना माद्य पाचितम दृष्टमामाश गतम रसमामा प्रचक्षते. म्हणजे आम उत्पत्ती आपण कशाला म्हणतो? रसादींचा व्यवस्थित पाक न होणे याला ही जी कंडिशन असते त्याला आम म्हणतो. आपल्या बॉडीमध्ये जे उष्मा आहे म्हणजे आपली जी अग्नी आहे, जठर अग्नी, त्या अग्नीद्वारे अग्नी कमी झाल्यामुळे बघा ना, उष्मनो अल्प बलत्वेन धातुमाद्य म्हणजे धातुमाद्य होतो, आणि त्यामुळे रस धातू जे आहेत ना ते व्यवस्थित नीट न पचल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये जे उत्पन्न होतं त्याला आपण आमविष असे म्हणतो. ऍक्च्युली विष आहे, ठीक आहे. हे आपल्या धातूंना व्यवस्थित पक्व होऊन देत नाही, दोषांचे वरदान किंवा क्षय करते, त्याच्यामुळे आपण याला विष म्हणतो, आमविष. ही झाली आमची परिभाषा. उष्मनो अल्पबल बलत्वेन धातुमाद्य पाचितम दृष्टमाशयगतम रसमामा प्रचक्षते. आम. आता बघा विरुद्ध आहार आपल्या अष्टांग आणि संहितामध्ये सांगितले आहेत. शरीर धातू विरुद्धम दुर्वंतती वैराधिका. म्हणजे काय? जे आपल्या शरीराला विरोध करतात त्याला आपण ते जे पदार्थ असतात त्याला आपण विरुद्ध आहार असे म्हणतो. आता विरुद्ध आहार म्हणजे ज्या गोष्टी, समजा दोन आहार आहेत, ठीक आहे, दोन सबस्टन्स आहेत, दोन द्रव्य आहेत, त्यांच्यावरती, आणि जे की वेगवेगळ्या देशातील आहेत, देश म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणून ते आलेले आहेत, त्यांच्यावरती झाले संस्कार, देश म्हणजे ते वेगवेगळ्या ठिकाणी आले आहेत, आणि ते आपण एकत्र करून आपल्या बॉडीमध्ये घेतोय म्हणजे खातोय, आणि त्याच्यामुळे जे उत्पन्न होतंय ना त्याला ते दोष असतात, आणि ते आपण खातोय त्याला आपण विरुद्ध आहार असे म्हणतो. शरीर धातू विरोधम कुर्वन्ति वैराधिका. म्हणजे धातूंना जो विरोध करतो आपल्या बॉडी मधल्या त्याला आपण विरुद्ध आहार असे म्हणतो. आता बघा विदाही म्हणजे बर्निंग सेन्सेशन असते. विदाही द्रव्यमुद्गारम अम्लम कुर्यात तथा तशाम रुद्धिदाहश्च जनयत पाकम गच्छति तच्चिरात. ठीक आहे, म्हणजे हृदयाच्या ठिकाणी दाह ज्यामुळे होते त्याला आपण विदाही असे म्हणतो. याच्यामध्ये आम्लोद्गार असतो. आम्लोद्गार नोट्स मध्ये लिहा बरं. हे सगळं व्यवस्थित नोट्स मध्ये लिहा. तुम्हाला ताबडतोब आम्लोद्गार म्हणलं तर ताबडतोब कळायला पाहिजे की ही गोष्ट चालू आहे विदाही या परिभाषाविषयी. विदाही द्रव्यम मुद्गारम अम्लम कुर्यात तथा तशाम वृद्धिदाहश्च जनयत पाकम गच्छति तचिरात. आपल्या बॉडीमध्ये पित्त वाढल्या कारणाने जे आपल्या ढेकर येतात, आंबट ढेकर येणे, पाचन व्यवस्थित न होणे, आणि ती जे आंबट ढेकर येतात आपल्या हृदयाच्या ठिकाणी, आपल्याला असं जळजळ होते बघा, बर्निंग सेन्सेशन होतं, त्याला आपण विदाही असे म्हणतो. विष्टंबी म्हणजे विष्टंभ गुडगुडा शब्द, सोपं आहे. ज्यामध्ये गुडगुडा असा आवाज येतो आपल्या बॉडीमध्ये, ज्यामध्ये वात स्थित असतो, विष्टंभ करते, ते अवरोध करते, त्याला आपण विष्टंबी असे म्हणतोय. ठीक आहे. आता इकडे बघा, अवस्था पाक स्थूलात सूक्ष्मस्य परिवर्तनात पाक भवती. म्हणजे आपण अन्न जे ग्रहण करतो ते अन्न ग्रहण करताना त्याचा स्वरूप स्थूल असते, ते स्थूल स्वरूप सूक्ष्म स्वरूपात परिवर्तन व्हायलाच आपण अवस्था पाक असे म्हणतो. आता तुम्ही म्हणता सर विपाक आणि अवस्था पाक याच्यामध्ये फरक काय? विपाक ही लास्ट कंडिशन असते डायजेशनची, आपल्या पाचनाची जे पाचन क्रिया चालते आपल्या, त्या पाचन क्रियेमध्ये जी लास्ट कंडिशन असते त्याला आपण विपाक असे म्हणतो, त्याच आपण निष्ठापाक असे म्हणतो. आणि अवस्था पाक मध्ये ही म्हणजे प्रत्येक लेवलला पाचनच्या जी लेवल असते त्याच्यावर जो तयार होतो त्याला आपण अवस्थापाक असे म्हणतो. हे झाला अवस्थापाक. तुम्ही क्रिया शारीर आणि अष्टांगमध्ये व्यवस्थित शिकाल. वेग बघा आता, प्रवृत्तेन मुखत्वम मूत्र पुरुषादीनाम. म्हणजे वेग म्हणजे ज्या गोष्टी आपण धारण नाही केल्या पाहिजे त्यांना रोखलं नाही पाहिजे. जर समजा मूत्रपुरुष यांचा वेग झाला त्यांना रोखता कामा नये, त्यामुळे आपल्याला वेगाचे लक्षण आणि रोग होऊ शकतात, त्याला आपण वेग असे म्हणतो. अशी गोष्ट जी आपण थांबवली नाही पाहिजे, त्याचे निष्क्रमण हे बॉडीच्या बाहेर झालंच पाहिजे, त्याला आपण वेग असे म्हणतो. सिंगल लाईन आहे.
थोडा अवस्थाभाग थोडा मोठा आहे. तुम्ही व्यवस्थित आपल्या क्रियाशारीच्या तुमचं काय असेल ते ते वाचून घ्या त्यातून. ठीक आहे. शोधन. शोधन बघा आता. यदिर बहिर्दोषाना दोषानं पंचदा शोधनम च तत निरोह वमनम कायशीर लोको वस्त्र त्रिवस्त्रुती. म्हणजे वमन विरेचन जे पंचकर्म आहेत ते आपल्या या शोधनच्या अंडर येतात. शोधन म्हणजे काय रे? शोधन म्हणजे आपल्या बॉडीला त्या जे उपक्रम आपण तयार करा उपक्रम जे करणार आहे समोर समजा आपण वमन विरेचन करणार आहे त्या कंडिशनसाठी बॉडीला तयार करणं आपण त्याला शोधन असे म्हणतो. शमन बघा. शमनमध्ये न शोधयती यद दोषानं समानो धीरस्त्यपि समीकरोति विशमान शमनम तच्च सप्तदा. म्हणजे शोधन न करता बॉडीमध्ये जी विकृती झाली, जे दोषांची विकृती झाली त्याला शांत करणे, शमन करणे, त्याला आपण शमन असे म्हणतो. म्हणजे शोधनाची काही गरज नाहीये. जे वातदोषामुळे किंवा पित्तदोषामुळे ज्या पण आपल्या प्रकृतीमध्ये जी विकृती आलेली आहे त्याचं शमन करणे, त्याला शांत करणे, बाहेर न काढता त्याला शांत करणे, त्याला शमन झालं. आणि शोधनमध्ये आपण त्याला बाहेर काढतोय. हे झालं बघा. इकडे लक्ष द्या आता. लंघन. लंघन लागवाय यत देहस्य. म्हणजे असे पदार्थ ज्यांच्यामुळे वातवर्धन होते आपल्या बॉडीमध्ये, वृक्षता येते आणि हलकेपणा वाटतो, ज्याच्यामुळे आपले मन प्रसन्न होते बघा. ते द्रव्य असतात ना त्याला आपण लंघनकारी द्रव्य असं म्हणतो. तुम्ही लंघनकारी द्रव्य किंवा औषधी असं पण लिहायचं इथे, जे तुम्हाला वाटतात तुमच्या लक्षात असतील बघा, जे असतील ते, ज्यामुळे आपल्या मनाला प्रसन्न वाटते, शरीराला हलकेपणा वाटतो. लंघने लघु असं पण लिहायचंय, त्याला आपण लंघन असे म्हणतो. हे झालं लंघनची परिभाषा. आता बघा बृहन. बृहन येतं बृहत्वाय देहस्य. म्हणजे जे शरीराचे आकार आकार वाढून धातूंचे वर्धन करते त्याला आपण बृहन असे म्हणतो. पण याचा अर्थ काय रे? धातूंचे वर्धन करताना अतियोग जर झाला तर वर्धन होत नाही बघा. त्याचं काय ते साईड इफेक्ट येतो वेगळाच. ठीक आहे. त्याला आपण बृहन असे म्हणतो. बृहनमध्ये गुरु आणि स्निग्ध खाणं आहार, गुरु स्निग्ध आहार यामुळे देखील जी कंडिशन बॉडीमध्ये येते त्याला आपण बृहन असे म्हणतो. हे झालं बृहन. ठीक आहे. तुम्हाला त्या बृहन विषयी आपल्या अष्टांग हृदयमध्ये चांगलं दिलेलं आहे, ते व्यवस्थित वाचून घ्या. अनुपान. अनुपश्चात पियते इति अनुपानम. म्हणजे जेवणानंतर काही गोष्टी खाल्ल्यानंतर आपण जे ग्रहण करतो त्याला आपण अनुपान असे म्हणतो. याच्यामध्ये काय रे? अनुपान मध्ये मधु झालं, मध, पाणी पण आहे, इक्षुरस आहे, अशा खूप साऱ्या गोष्टी, सुरापान आहे, इक्षुरस आहे. या गोष्टी आपण जेवणानंतर ज्या पितो, ज्याचं आपण ग्रहण करतो, किंवा औषधी सोबत औषधी घेताना आपण एखादी समजा आपण औषधी घेतोय, औषधी सोबत आपण शेवटला काय करतो? पाणी पितो बघा. तसं आयुर्वेदमध्ये मधु घृत हे सगळीकडे आपल्या ज्या औषधी आहेत जेवढ्या पण त्याच्यामध्ये सगळीकडे हे मधु आणि घृत कॉमन आहे. त्याला आपण अनुपान म्हणतो. तो एक श्लोक टाकायचा बघा. तुम्हाला येतोय का तो अष्टांगवाला? अनुपानम हिमवारी योगधर्म. तो एक श्लोक टाका चालतो. नसला एक दोड घेऊ नका. अनुपश्चात पियते इति अनुपानम, तो पण चालतंय. ठीक आहे. हे झालं अनुपान. विद्यार्थ्यांनो, परिभाषा पदांवरती हे सेकंड लेक्चर आहे. पहिलं लेक्चर आहे 30 मिनिटाचं आणि हे लेक्चर आता जे होईल ते होईल. तुम्ही दोन जर लेक्चर केले तुमचं आजच 20 मार्कचं वेटेज कव्हर होते आणि निवृत्तीमध्ये 15 मार्कचं वेटेज कव्हर ऑलरेडी झालेलं आहे. व्यवस्थितरित्या ते लेक्चर बघा, त्याच्या नोट्स तयार करा आणि भेटूया लवकरच आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. तर स्टे हाय ॲट युअर लर्निंग.